कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी पोळ्या करून देऊ? म्हणजे काय ही का शिरली किचन मध्ये? काही नाही, ते मी बहिणीला मदत करायला आले। तुला विचारलंय अवनी? हिला किचन मध्ये घ्यायचं नाही। हिचा हात लागलेलं काही मी खाणार नाही, सांगून ठेवते। ताई, हो तर माझ्याशी बोलू नका, पण घरातली कामं तरी करू देत मला। तुम्ही हवी ती कामं सांगा, मी सगळी करेन। बहिणींवर एकटींवर खूप कामं पडतायत। काही गरज नाही, अवनीला भरपूर कामं करायची सवय। आई आणि मी पण आहे ना मदतीला, मी करेन त्यांना मदत। ऐकलंस? तुझी गरज नाहीये इथे आता। आमच्या आकाशला मारायला टपलेलीच आहेस। काय सांगावं, स्वयंपाकाच्या बहाण्याने विष खायला घालेल आपल्याला। अरे काय बोलताय तुम्ही? हो मग खरं तेच बोलतीये। तू आणि तुझे आई बाबा पैशाला हापापलेली माणसं आहात। अरे तुम्ही मला वाटेल ते बोल, पण माझ्या आई बाबांना नको। अच्छा, म्हणजे आता माझ्याच घरात मी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हेही तूच ठरवणार? ऐकवत नसेल तो तुझ्या खोलीत जा आणि बैस। स्वयंपाक घराकडे बघायचं सुद्धा नाही तू। आणि अवनी, मी तुम्हाला दोघींनाही सांगून ठेवते, हिला आपल्या घराचं पाणी सुद्धा द्यायचं नाही, सगळ्यापासून लांब ठेवायचं। हो हो आई। आकाश हिच्या कचाट्यामध्ये सापडलाय म्हणून राहतीये इकडे, नाही तर घराबाहेर काढलं असतं मी कधीच। आता दुर्दैवाने राहतीच आहे, पण निदान आपण तरी सांभाळून राहूया हिच्यापासून। बरोबर आहे आई। कळलं? वहिनी, प्लीज लीव। आता जे काय सांगितलंय ते नीट कळलंय ना? हो मॅडम। मागच्या वेळेसारखी गडबड नकोय मला। मागच्या वेळेस कसली गडबड मॅडम? मागच्या वेळेला आकाश वाचला होता। पण मॅडम मी त्याला गोळ्या मारलेल्या, त्याची बायको अचानक तिकडे पोहोचली म्हणून तो वाचला। पण मॅडम त्या पोराला किडनॅप केलं ते काय? ते तर एकदम परफेक्ट काम केलं ना। मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, या वेळेस पण असं काम करेन ना। शका भालेकर, शका भालेकर। वनीच्या किडनॅपिंगसाठी तुम्ही कारणीभूत आहात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।